बातमी बघूयात। धोंडूबाबा अशोक खरातची आज पुन्हा एसआयटी चौकशी होणार आहे। एसआयटी अधिकारी चौकशीसाठी पोहोचलेत। आयकर विभागाचे अधिकारी सुद्धा अशोक खरातची चौकशी करण्याची शक्यता आहे। एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबतच आयकर विभागाचे अधिकारी देखील पोहोचले आहेत। आज सलग दुसऱ्या दिवशी एसआयटीकडनं अशोक खरातची चौकशी होतीये। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी चंदन पुजारी आपल्या सोबत आहेत। काल 7 तास चौकशी आणि आज पुन्हा एकदा चौकशी होते एसआयटीकडनं। चंदन, त्याबद्दल काय माहिती? श्वेता, काल आपण बघितलं की जवळपास 7 तास अशोक खरात आणि त्याच्यासोबत त्याचा जो ऑफिस बॉय होता नीरज जाधव यांची समोरासमोर चौकशी झाली आणि आज पुन्हा एकदा एसआयटीचे सगळे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत। पुढच्या काही वेळात या दोघांना पुन्हा एकदा आज समोरासमोर बसवलं जाईल आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी तपास शोधण्याचा आणि एकूणच करण्याचा पोलीस जो आहेत, एसआयटी प्रमुख जे आहेत, ते प्रयत्न करणार आहेत। दरम्यान आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आता वाढती आहे। अशोक खरात यानं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी विक्री केलेली आहे। मोठी मालमत्ता त्याची या ठिकाणी संपूर्ण राज्यभरात असल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता आयकर विभागाचं पथक देखील या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। त्याच्यामुळे आयकर विभाग आणि त्यासोबतच एसआयटी अशी दुहेरी चौकशी याला आज अशोक खरात आणि नीरज जाधव यांना सामोरं जावं लागणार आहे। या संपूर्ण जागांची जी काही दस्तावेज आहेत ते देखील आता या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। त्याच्यामुळे अशोक खरात यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त महिलांचीच लैंगिक शोषण केलेलं आहे अशातला भाग नाही, तर अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, लुबाडणूक केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता या संपूर्ण चौकशीमध्ये काय समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्याच्यामुळे एसआयटी आणि त्यासोबतच आयकर विभाग या दोघांच्या वतीनं आज या ठिकाणी अशोक खरात आणि नीरज जाधव यांची समोरासमोर पुन्हा एकदा चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर या चौकशीत नेमकं काय समोर येणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, चंदन, धन्यवाद या माहितीसाठी।